आरोप प्रत्यारोप ही निवडणुकीची एक ओळखच बनत चालली आहे। काही आरोप योग्य तर काही आरोप बिनबुडाचे हे ठरलेलेच। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर परळीचे राजकारण अधिक तापत असून महायुतीच्या प्रचार सभेत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी भाषण करत राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेल्या दीपक देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली। धनंजय मुंडे म्हणाले की ज्याचा मी जीव वाचवला, ज्याच्यासाठी माझं घर फुटलं, आज तोच माणूस माझ्याशी बेईमान झालाय। त्याने तर देवाला सुद्धा सोडलं नाही, वैद्यनाथ मंदिरावर हातोडा चालवला, त्याला मतदान देणार का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी दीपक देशमुख यांच्यावर निशाणा साधला। पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की ज्याने माझ्याशी गद्दारी केली, अपघातात हात तुटला तेव्हा 40 लाख रुपये मी दिले, पण तो गद्दार झाला, असं म्हणत त्यांनी दीपक देशमुख यांच्यावर टीका केली आहे। तर दीपक देशमुख यांनी असे सांगितले की आम्ही पहिल्यापासून गेली 30 वर्ष सोबत होतो, आमचा आधार पाहिजे होता त्यांना, म्हणून आमच्या सोबत होते। मी 11वी-12वीला असताना मिथुन चक्रवर्ती फ्रेंड सोशल क्लब हे समाज उपयोगी सोशल क्लबच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो। त्यावेळेसच त्यांची माझी ओळख झाली, त्यावेळेसच ते सायकलवर येत होते, तेव्हापासून आमचा दोस्ताना झाला। पण आता यांच्या कामाची पद्धत हळूहळू एवढी वाढली की आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती यांचे हात लाल झालेत। हे सर्व महाराष्ट्राने पाहिले, आम्ही सांगायचीही गरज नाही, तरी पण आम्ही साथ द्यायची, किंवा ज्या मतदान बूथवर आमच्या माया बहिणींचे मतदान यांचे कार्यकर्ते करत असतील तर आम्ही कशामुळे यांची साथ द्यावी। साथ ही मी नगरपालिका आहे म्हणून सोडलीच नाही, ही साथ मी विधानसभेचे इलेक्शन झालं त्याच दिवशी सोडली होती। त्यांनी सुद्धा वैद्यनाथाची शपथ घेऊन सांगावं, ते सध्या परळी नगरीतच आहेत आणि मी सुद्धा सांगतो, यांनी बोगस मतदान केलंय, आमच्या देखत सुद्धा केलंय आणि परळीकरांना हे सर्व काही माहिती आहे। आणि यांचे काय काय प्रकार व्हायला लागलेत यांनी साऱ्या महाराष्ट्रात नाव घातलं आणि पुन्हा सांगतात आम्ही स्वच्छ किंवा स्वच्छ नाहीत, सगळ्या महाराष्ट्राने बघितले। प्रत्येक जण बाई आरोप करतीये, गडी आरोप करतोय, तृतीय पंथी सुद्धा यांच्यावर आरोप करतात, त्यांचे सुद्धा हे हप्ते घेतात आणि पुन्हा सांगतात माझा ॲक्सिडेंट झाला, पाय मोडला, तुमच्यावर संकट आलं तेव्हा सुद्धा माझ्या पायाला फोड आले, मी सुद्धा पायी दिंडीमध्ये गेलो, मैत्रीमध्ये एकमेकांचे काढत असताल, आम्ही कधी वाच्यताही केली नाही। तुम्ही परळीकरांबरोबर कसे वागतात हे जर मी उघडायला चालू केलं तर तुम्हाला पडता भुई कमी पडेल, तुमची खालच्या पातळीची लायकी आहे। तुम्ही जर माझ्या ॲक्सिडेंटमध्ये पैसे दिले, मला माहिती आहे तुम्ही इन्कम टॅक्स भरता, कुठल्या चेकमध्ये नोंद आहे, त्या भाटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही बिल दिलेली हे तुम्ही दाखवावं। तुम्हाला पैसे आम्ही पुरवले आहेत, तुम्ही नाही। माझ्या बापाच्या प्रॉपर्टी 50-50, 60-60 एकर तुम्हाला पार्टनर घेतलेलं होतं गोडाऊनमध्ये, तुम्ही माझे पैसे 30 वर्ष झाले, 40 वर्ष झालं, ते अर्धवट असलेलं गोडाऊन आज सुद्धा आहेत, माझं घर बर्बाद झालं त्याच्यामुळे, आणि तुम्ही माझ्या पैशावर आईश सुद्धा केलीत। अशा तीव्र शब्दांत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। आता ही निवडणूक अजून बीडच्या जनतेला काय काय दाखवणार आणि काय काय ऐकवायला लावणार, आता हे बीडचे स्थानिकचे आणि जिल्ह्यातील नेते हेच ठरवतील। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।